बरं, आता या अधिवेशनामध्ये तुम्ही या मुद्द्यावर तुमची भूमिका मांडत असताना तुम्ही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा उल्लेख केला आणि सत्ताधारी पक्षांनी तोच मुद्दा उचलून त्यावर आक्षेप घेतला. याबद्दल ठीक आहे काही ना, मला विस्तृतपणाने ह्याच्यावर बोलायचं नाही, जास्त मला ह्याच्या खोलात जायचं नाही, मला तो वाद वाढवायचा नव्हता. गागा भट्टाला का आणावं लागलं होतं तुम्हाला? तुमच्या इथले राजपुरोहित मेले होते का? अहो तुम्ही नाकार दिला, तुम्ही शिवाजी महाराजांना क्षुद्र ठरवलं की क्षुद्र आहे, तुमचा राज्याभिषेक नाही होऊ शकत. अहो बोला ना, बोलायचं असेल तर. अफजल खान जेव्हा आला, ज्याला तुम्ही अफजुलिया म्हणता, तेव्हा नौचंडी यज्ञ कोणी केला? शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा आणि अफजल खानाचा विजय व्हावा म्हणून. त्याची तर ऐतिहासिक नोंदी आहेत ना. शिक्षण मंत्री उभे झाले राज्याचे ते- दादा ते- भुसे आणि त्यांनी ते एकदम ठीक आहे. जोरदार आक्षेप घेतला. पण ते तुम्ही ठीक आहे. त्या मुद्द्यावर कसे काय आला होता? म्हणजे कधी- धर्म कधी- स्वातंत्र्यावर मला त्याच्या- बोलताना असं आहे की हे धर्मस्वातंत्र्य नाही का? एका विशिष्ट समाजाच्या हातात धर्म अडकल्यामुळे जे काही नुकसान झालं भारताचं, जे काही जातीपातीच्या भिंती उभ्या राहिल्या, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे गेल्या. चौदार तळ्याचं आंदोलन असो, काळाराम मंदिराचं आंदोलन असो, मनुस्मृती जाळलेली असो, ते स्वतः उभे राहिले. त्यांनी स्वतःच्या हाताने संविधान लिहिलं आणि त्यांनी भोगलेलं म्हणून ते सगळं त्याच्यात आलं. आणि म्हणून आर्टिकल 25 हा महत्वाचा आहे. दॅट इज अ फंडामेंटल राईट. आणि तेच म्हणतं की धर्म स्वातंत्र्य, राईट टू रिलिजन. आणि तुम्ही परत आणता इथे राईट टू रिलिजन. जनरली जितेंद्र आव्हाड आपल्या भूमिकेपासून मागे येत नाही किंवा वक्तव्यापासून, पण यावेळेला मात्र तुमच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाला असं ठीक आहे, चित्र होतं. ठीक आहे ना, ठीक आहे, चालतं ना. पण आलं ना, चर्चेत आलं ना, तुम्ही चर्चा करताय ना, आज चर्चेत येणं महत्वाचं आहे.